हे गाईज वेलकम टू माय व्लॉग. स्वीडनमध्ये ऑलमोस्ट थंडी सुरू झाली आहे आणि ऑनेस्टली बिईंग अन इंडियन ही थंडी मला पनिशमेंटच वाटते. कारण इतक्या थंडीमध्ये ब्लँकेट सोडणं म्हणजे युद्ध जिंकल्यासारखंच आहे. असो दुपारी मला जायचं होतं ग्रोसरी शॉपिंगसाठी, सो एक नॅप घेऊन मी झाले रेडी. अँड गेस वॉट, थंडी सुरू झाली आहे म्हणजे कपाटात ठेवून दिलेले विंटर विअर्स पुन्हा बाहेर येणार आणि नेक्स्ट काही मंथ साठी कोणताही आउटफिट घाला काहीच फायदा नाही, बिकॉज जॅकेट विल बी ऑलवेज ऑन द टॉप. आणि इकडे तर प्रॉपर विंटर मध्ये कपड्यांच्या लेअरिंग्स असतात, कॉज टेम्परेचर गोज इन मायनस. फायनली मेट्रो घेऊन मी निघाले आणि मग झालं असं, मॉलमध्ये पोहोचल्यावर एका शॉपमध्ये मोठी रांग होती कारण तिथे सेल चालू होतं. आणि मग काय, सेल ऐकून मी सगळंच विसरले. बट बिलीव्ह मी 2 तास वेस्ट करूनही मला तिथे काहीच आवडलं नाही आणि मोस्ट ऑफ द टाइम असंच होतं, सेल मध्ये मला काहीच आवडत नाही. सो फायनली आय हेडेड टू ग्रोसरी शॉप. आणि बाहेर बघा फक्त 5 वाजले बट अंधार मात्र भरपूर झालाय आणि हळूहळू अजून लवकर अंधार होणार विंटर मध्ये. ग्रोसरी शॉप मध्ये काही व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स घेऊन मी आले घरी. अँड देन घरी येऊन डिनर मध्ये आज मी बनवलं होतं कोरिअंडर राईस अँड क्रीमी मशरूम फॉर द फर्स्ट टाइम. बट टेस्ट वॉज सो गुड. डिनर नंतर आम्ही गेलो वॉक साठी आणि ऑटममुळे झाडं खरंच खूप छान दिसत आहेत. आणि खरंच आमच्या अपार्टमेंटच्या आजूबाजूला खूप सुंदर ग्रीनरी आहे, त्यामुळे वॉक करायला सुद्धा खूप मोटिवेशन मिळतं. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. फॉलो फॉर मोर. बाय बाय.